नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अर्णव लावण्याला म्हणत असतो की लावण्या, अजून आपलं लग्न झालेलं नाही आहे, फक्त ठरलं आहे. त्याच्यामुळे आताच तुझ्या लिमिट्स क्रॉस करू नकोस प्लीज. तेव्हा इथे अर्णवला तिच्या वागण्याचा राग येत असतो. तेव्हा लावण्या म्हणत असते, अर्णव, मला कळतंय तुझं वागणं नॉर्मल का नाही आहे. मला सगळं कळतंय. तुझ्या मनातून अजून ती ईश्वरी देसाई पूर्णपणे गेलेली नाही आहे ना, म्हणून तू असं वागतोयस ना. तेव्हा म्हणत असतो, लावण्या प्लीज, ज्या गोष्टींबद्दल तुला माहिती नाही आहे त्याच्याबद्दल बोलू नकोस आणि माझ्या या सगळ्या गोष्टींबद्दल तुला बोलायची गरज नाही आहे. तेव्हा लावण्या म्हणत असते, मला सगळं काही माहिती आहे अर्णव, की तू असा का वागतोयस. खरंच सांगते मी, मला सगळं कळतं. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी सुद्धा शांत बसणार नाही आहे. आपलं लग्न झाल्यानंतर मी त्या ईश्वरी देसाईला तुला पूर्णपणे विसरायला लावेन. कळते का तुला, अगदी पूर्णपणे. कारण माझं तुझ्यावरती सगळ्यात जास्त प्रेम आहे. मी तुला दाखवून देईन की माझ्यापेक्षा जास्त तुला कुणीही प्रेम करू शकत नाही, कुणीच. कळते तुला, माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे ए आर. आय लव्ह यू ए आर, असं ती इथे अर्णवला म्हणत असते. तेव्हा इथे बोलत असताना ती त्याच्या गालावरती आपला हात ठेवते. तेव्हा अर्णवला ते अजिबात आवडत नाही आणि तो दुसऱ्या दिशेला बघायला लागतो. लावण्याला इग्नोर करतो. तेव्हा लावण्या रागाच्या भरातच तिथून निघून जाते. तर इथे अर्णवला या सगळ्या गोष्टींचा त्रास होत असतो. तो मनामध्ये फक्त ईश्वरीचा विचार करत असतो आणि ही गोष्ट लावण्याला सुद्धा माहीत असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरीच्या मनाची अवस्थासुद्धा तीच आहे. म्हणजे लग्नासाठी होकार दिलाय, पण मनामध्ये आनंद नाही आहे. ती कन्फ्यूज झालेली आहे. तेव्हा ती स्वतःच्याच मनाशी म्हणत असते की मला असं का वाटतंय, मी इथे लग्नालासुद्धा होकार दिला घाईघाईमध्ये. मग आता प्रत्येक मुलीसारखं मलासुद्धा आनंदी असायला हवं आहे ना. माझ्या मनाची इतकी उलथापालथ का झाले, मला का कळत नाही आहे की मला नेमकं काय होतं आहे ते. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की मला असं का वाटतंय, माझ्या मनामध्ये हा कसला गोंधळ सुरू आहे. तेव्हा तिथे अर्णव आलेला असतो. अर्णव म्हणतो, मी सिंदोर. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर तुम्ही इथे, सर तुम्ही खरोखर इथे आलाय का. तेव्हा अर्णव म्हणतो, हो मी खरंच इथे आलो आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर तुम्ही खोटं तर बोलत नाही ना, तुम्ही नक्की इथे आलाय ना. तेव्हा अर्णव म्हणतो, हो मी सिंदोर, मी नक्की इथे आलो आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर तुम्ही मला सांगा की आपली मैत्री आहे असं तुम्ही म्हणता ना, मग तुम्ही अशी कशी आपली मैत्री तोडून टाकली तो. म्हणजे ना मला फोन केला, ना पुन्हा भेटायला आलात, याला मैत्री म्हणता का. म्हणजे तुम्ही तर संपूर्ण मैत्रीच तोडून टाकलीत असं वाटते मला. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मग तू काय वेगळं केलंस, तू सुद्धा ते केलंस ना. मी मैत्री तोडलेली नाही आहे. तू विरुद्ध दिशेला निघून गेलीस आणि आपल्या मैत्रीला इग्नोर करून टाकलंस. तेव्हा ईश्वरी म्हणते, अच्छा म्हणजे तुमचं आपलं बरं आहे, चुकायचं तुम्ही, पण सगळ्या गोष्टींचं खापर माझ्यावरती फोडायचं, सगळ्याचा ब्लेम मात्र मला करायचं, बरोबर की नाही. आणि तुम्ही मात्र नामानिराळं राहायचं. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की मी सिंदोर, ते सगळं जाऊ दे, पण तू कसला इतका विचार करतेस, तुझ्या मनामध्ये कसला गोंधळ सुरू आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, सर म्हणजे मलाच कळत नाही आहे, लग्नाला होकार तर मी दिला आहे, पण मी मनातून आनंदी नाही आहे. माझ्या मनाची उलथापालथ सुरू आहे, उथलपुथल सुरू आहे माझ्या मनामध्ये. ती का, ते माझं मलाच कळत नाही. तेव्हा अर्णव म्हणतो, बघू दे, मी तुझ्या डोळ्यांमध्ये बघून सांगतो की तुझ्या मनामध्ये कशी उलथापालथ सुरू आहे ते. तेव्हा अर्णव ईश्वरीच्या डोळ्यांमध्ये बघतो आणि तिला म्हणत असतो, अगदी बरोबर म्हणालीस तू, डोळ्यांमध्ये बघूनच कळतंय की मनामध्ये किती उलथापालथ सुरू आहे ते. पण का, कशासाठी, या सगळ्याची उत्तरं तू शोधण्याचा प्रयत्न केला नाहीस का. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर आपली मैत्री आहे असं म्हणता ना, मग जर मी तुमची चांगली मैत्रीण आहे, मग मी इतकी टेन्शनमध्ये असताना, माझ्या मनाची उलथापालथ असताना तुम्ही माझ्याशी बोलायला का आलं नाहीत. मलासुद्धा माझ्या मनातलं कुणाशी तरी बोलायचं होतं, सगळं सांगायचं होतं, मला असं का होतं आहे ते विचारायचं होतं, पण तुम्ही इथे नाहीच. म्हणजे तुम्ही मला भेटायला, माझ्याशी बोलायला आलाच नाही तुम्ही. मग मी तुम्हाला काय सांगणार होते, माझ्या मनामध्ये जे काही आहे ते मी कुणाला सांगणार. तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही माझा फोनच उचलायला तयार नाही.
तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की कसं आहे ना ईश्वरी देसाई, म्हणजे तू आपल्या मैत्रीला खूपच जास्त ग्रांटेड घेतलंस. तू इतकं महत्त्वच दिलं नाहीस, म्हणजे लगेच आपली मैत्री बाजूला ठेवून मोकळी झालीस. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर मला मैत्री निभावता येत नाही. खरं तर तुम्हालाच मैत्री निभावता येत नाही आणि मला बोलताय. तुम्ही निभावली का तुमची मैत्री? निघून गेलात ना सरळ, आणि तुम्हीसुद्धा आता लग्न करताय. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, मी निघून गेलेलो नाही आहे. तू विरुद्ध दिशेला निघून गेलीस. तू आपली मैत्री तोडलीस, कारण तू आपल्या मैत्रीला कधीच सिरियसली घेतलंच नाहीस. आपल्या मैत्रीला तू फॉर ग्रांटेड घेतलंस. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय म्हणालात तुम्ही? तेव्हा इथे अर्णव नसतो, तिथे नम्रता असते. तेव्हा इथे ईश्वरी खूप घाबरते. नम्रता म्हणते, काय गं इशू, काय झालं? तेव्हा नम्रता इथे आल्यानंतर ईश्वरीला वाटतं की अर्णव कुठे गेला. तिला असं वाटत असतं की अर्णव तिथे खरोखर आलाय, पण तसं काहीही झालेलं नसतं. अर्णव तिथे खरोखर आलेलाच नसतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता ईश्वरी म्हणत असते, ताई तू इथे? तेव्हा नम्रता म्हणते, हो इशू, तुला काय झालं? तू का अशी घाबरलीस? इथे कुणी होतं का? तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, नमूताई तू खरंच इथे आली आहेस का? तेव्हा नम्रता म्हणते, इशू काय झालं? तेव्हा ईश्वरी म्हणते, अगं इथे तर अर्णव सर होते ना, मग ते कुठे गेले? तेव्हा नम्रताच्या लक्षात येतं की ईश्वरीला आता सगळीकडे अर्णव दिसायला सुद्धा लागलाय. ईश्वरीला सुद्धा आश्चर्य वाटतं की इथे अर्णव आला नव्हता, मग मी इतका वेळ कुणाजवळ बोलत होते, कुणाजवळ भांडत होते, असं तिला वाटत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता लावण्या आणि वल्लरी दोघींचं बोलणं असतं. तेव्हा लावण्या म्हणते, मामी आता काय करायचं आहे आपण? तेव्हा वल्लरी म्हणते, हो ना गं, आमची ओल्ड लेडी म्हणाली की जोपर्यंत तुझी आई इथे येत नाही तोपर्यंत हा साखरपुडा होणार नाही आहे, असं तिचं म्हणणं आहे. आता काय करायचं? तुझी आईसुद्धा यायला तयार नाही आहे. तेव्हा लावण्या म्हणते, नाही मामी, पॉसिबलच नाही आहे ना. ती युरोप टूरला गेले, तिच्या तिथे महत्त्वाच्या मीटिंग्ज होणार आहेत. त्या सोडून ती इथे साखरपुड्यासाठी येईल का? खरंच तुम्हाला असं वाटतं ती नाही येणार? तेव्हा इथे आता जर आई आली नाही तर साखरपुडा होणार नाही, कारण इथे आईंचं म्हणणं आहे की तुझी आई नाही तर तुझे कोणीतरी नातेवाईक वडीलधारे इथे आल्याशिवाय साखरपुडा लग्न काही होणार नाही आहे. तेव्हा इथे त्या दोघींचं बोलणं राकेशने ऐकलेलं असतं आणि राकेश म्हणतो, अच्छा, म्हणजे ह्या लावण्याची जर आई आली नाही तर या दोघांचा साखरपुडा होणार नाही. पण असं अजिबात होता कामा नये. या दोघांचा साखरपुडा झाला तरच माझी इंदोरी जिलेबी ही बाजूला राहील. तेव्हा यांचा साखरपुडा होणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे हिच्या नातेवाईकांना घेऊन येणं हे सुद्धा आता माझी जबाबदारी आहे, असं राकेश म्हणत असतो. तेव्हा तो येतो आणि म्हणतो, अरे लावण्या, कॉंग्रॅच्युलेशन्स, तुझा साखरपुडा ठरला आहे ना असं कळलं. अर्णवने लग्नाला होकार दिला आहे. खरंच खूप आनंद झाला, कॉंग्रॅच्युलेशन्स, असं तो लावण्याला म्हणतो. तेवढ्यातच तिथे लावण्याच्या आईचा फोन येतो आणि ती हेच म्हणते की मला येता येणार नाही आहे, तसं मी अर्णवच्या आजीला फोन करून सांगते. तेव्हा इथे लावण्य म्हणते की नाही, मला जमतच नाही आहे. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की तुमची काही हरकत नसेल तर मी एक बोलू का? तेव्हा लावण्य म्हणते, बोला ना जीजू. तेव्हा अर्णव म्हणतो की लग्नासाठी कुणीतरी वडीलधारे येणं हे महत्त्वाचं आहे ना. मग आता जर तुझ्या मम्माला येता येणार नाही आहे, तुझ्या मम्माला जर जमणार नाही आहे यायला, तर मग तुझ्या घरातलं कुणीतरी वडीलधारा असेलच ना. म्हणजे तुझे मामा मामी किंवा काका काकी, मावशी वगैरे कुणीतरी असेल. मग त्यांच्यापैकी कुणाला तरी जर बोलावलं तर चालणार नाही आहे का? तेव्हा इथे आता लावण्य म्हणत असते, पण जीजू प्रॉब्लेम हाच आहे ना की मला कोणीतरी नातेवाईकच नाही आहेत. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की मूर्ख मुलगी, हिला आता सगळंच सांगावं लागेल. तेव्हा राकेश म्हणतो, अगं सख्खे नाही आहेत, पण असे मानलेले वगैरे आहेत का दूरचे नातेवाईक, जे एका दिवसापुरतं आपण साखरपुड्यासाठी आणू शकतो, असे कुणी नातेवाईक आहेत का? तेव्हा वल्लरी म्हणते, काय गं लावण्या, आहे का कुणी असं चुलत वगैरे नातेवाईक, लांबचे वगैरे मानलेले? तेव्हा लावण्या म्हणते, नाही ना, मानलेले सुद्धा नाही आहेत. तेव्हा इथे राकेश म्हणतो, घ्या, ही पण बाई मूर्खच आहे, हिला पण कळत नाही आहे.
तेव्हा इथे राकेश म्हणतो, अगं लावण्या, म्हणजे असे दूरचे नातेवाईक नाही का जे मांडलेले असतात, ते आपल्या कार्यक्रमामध्ये येऊ शकतात आपण बोलवलं तर. तेव्हा लावण्या म्हणते, हो हो, बरोबर बरोबर. नाही जीजू, आहेत ना आहेत. असे जरा लांबचे नातेवाईक आहेत माझे मामा, ते नक्की येतील. म्हणजे निदान साखरपुड्याला तरी ते येण्याचा प्रयत्न करतील, असं आता लावण्या म्हणते. तर प्रेक्षकांनो, इथे लावण्या खोटे नातेवाईक उभे करून इथे साखरपुडा करून घेणार असते. त्याचबरोबर इथे आता ईश्वरी आणि नम्रता दोघी जणी बसलेल्या असतात. नम्रता म्हणत असते, इशू काय झालंय? अगं तुझ्या मनामध्ये जी काही उलथापालथ झाली होती ती थांबली आहे का आता? तू आनंदी आहेस ना? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हो मी आनंदी आहे. तेव्हा नम्रता म्हणत असते, इशू तू परत एकदा विचार करावा असं खरंच वाटतंय मला. म्हणजे तू या लग्नासाठी मनापासून तयार झाली आहेस का? जर तू मनापासून तयार झाली नसशील तर तू अजून एकदा विचार करावंस असं मला वाटतंय. तेव्हा इशू म्हणते, ताई आता मला अजिबात विचार करायचा नाही आहे, चल आपल्याला किचन क्लाउडमध्ये जायचं आहे. तेव्हा नम्रता म्हणते, इशू अर्णव सरांना सांगितलंस का तू लग्न करतेस ते? तुझा साखरपुडा आहे त्याबद्दल सांगितलंस? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, नाही, अर्णव सरांना का सांगू फोन करून? आणि तसंही ते माझा फोन कुठे उचलत आहेत? आणि मी त्यांना फोन केला होता, पण त्यांनी मला फोन केला का? त्यांनी मला अजिबात फोन केलेला नाही आहे. याला काय म्हणतात? एवढा कसला राग आला आहे त्यांना? तेव्हा इथे नम्रता म्हणते, इशू मी काय म्हणते, तू एकदा अर्णव सरांना फोन कर ना. तेव्हा इशू म्हणते, मी का करू? मी नाही त्यांना फोन करणार. मी त्यांना किती फोन केले होते, त्यांनी केलं का मला फोन? तेव्हा नम्रता म्हणते, अर्णव सरसुद्धा असाच विचार करत असतील की मी का फोन करू, तिने मला फोन करायचा, असा विचार तेही करू शकतात ना. म्हणून तूच फोन कर अर्णव सरांना आणि सांग की तुझं लग्न ठरलं आहे, तुझा साखरपुडा होणार आहे. या गोष्टी त्यांना कळायला नको का? आता तुमची मैत्री आहे ना. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, कसली मैत्री? म्हणजे इतके फोन केले पण एकसुद्धा फोन उचलला नाही, आणि मैत्री असती तर एवढे इग्नोर करून निघून गेले असते का? असं इशू म्हणत असते. तर इथे ईश्वरी मनामध्ये अर्णववरती रागवलेली सुद्धा असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आजी बसलेली असते. तेव्हा अर्णव त्या ठिकाणी येतो आणि बसतो. तेव्हा आजी त्याच्याकडे बघत असते. कसा विचार त्याच्याबरोबर काढायचा, कसा विषय काढत त्याच्याशी बोलायचं, याचा विचार आजी करत असते. तेव्हा आजी म्हणत असते की अर्णव, एका गोष्टीवरती बोलू का तुझ्याबरोबर? म्हणजे आता तू मला म्हणालायस की मी तुझ्या आयुष्याचे निर्णय घेऊ शकते, खास करून तुझ्या लग्नाचे निर्णय मी घेऊ शकते अशी परवानगी तू मला दिली आहेस, बरोबर ना? मग जर आता तू मला परवानगी दिली आहेस तर मी काही निर्णय घेतले तुझ्या बाबतीत, आणि त्याच्यामध्ये आता मी तुझा साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला आहे. हे बघ, मी साखरपुड्याचा मुहूर्त काढला आहे आणि परवा दिवसाचा चांगला मुहूर्त निघाला आहे. तुझी काही हरकत नाही आहे ना? म्हणजे साखरपुडा हा मी आता 2 दिवसांमध्ये उरकून घेते. तर तुझी काही अडचण तर नाही आहे ना? काही हरकत तर नाही आहे ना? तेव्हा इथे अंजली आलेली असते. अंजली म्हणते की देवाजवळ प्रार्थना केली आहे मी आपल्या घरासाठी, सगळ्यांना सद्बुद्धी मिळू दे, त्यासाठी. सध्या आपल्या घराला या सगळ्याची गरज आहे ना. तेव्हा अंजली हे सगळं मुद्दामून म्हणत असते, जेणेकरून आजीला कळावं की तिने चिंटूबद्दल घेतलेला निर्णय चुकीचा आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आजी म्हणत असते, अंजली अगं आता कसलं टेन्शन आहे तुला? आता आपल्या घरामध्ये सगळे निर्णय तर व्यवस्थितरित्या घेतले जात आहेत ना. आता सगळ्यांच्या मनाप्रमाणे होत आहे. तेव्हा अंजली म्हणत असते, आजी सगळ्यांच्या मनाप्रमाणे होत नाही आहे, तुझ्या मनाप्रमाणे होत आहे फक्त, बाकी कुणाच्याच नाही. तेव्हा इथे आजी म्हणते, आता मी काय केले सांग बरं तू? तेव्हा इथे आजी ही चिडलेली असते. तेव्हा अर्णव म्हणतो, तुम्ही दोघीजणी प्लीज शांत राहा जरा, उगाच इथे वाद घालू नका. तेव्हा लावण्य तिथे येते आणि म्हणत असते की आजी, माझं आत्ताच मम्माजवळ बोलणं झालं, साखरपुड्याला मम्माला येता येणार नाही आहे, पण ती म्हणाली आहे की तुम्ही थांबवू नका माझ्यासाठी आणि पोस्टपोनसुद्धा करू नका साखरपुडा. तर माझे नातेवाईक आहेत ना, माझे मामा मामी दोघेजणं साखरपुड्याला येणार आहेत. तेव्हा आजी म्हणते, एवढी घाई करायची काय गरज आहे? तुझी आई जेव्हा येईल तेव्हा आपण साखरपुडा करूया ना. तेव्हा वल्लरी म्हणते की मी काय म्हणते आई, हिच्या आईला यायला अख्खा 1 महिना आहे, आपण 1 महिना तर थांबू शकत नाही ना. मग तिचे इथे मामा मामी आहेत जे साखरपुड्याला यायला तयार आहेत. मग ते जर येत असतील तर आपण साखरपुडा उरकून घेऊया ना.
कशाला उगाच एक महिनाभर थांबायचं. तेव्हा अंजली म्हणत असते, चिंटू, अरे कळते का तुला, हे सगळेजण आहेत ना तुझ्या साखरपुड्याबद्दल बोलतायत. मग तुला काही बोलायचंच नाही आहे का या सगळ्यामध्ये? तुला हे सगळं पटतंय का चिंटू? तेव्हा इथे आजी म्हणत असते, अगं अंजली, हे काय बोलतेस तू? सगळं पटतंय वगैरे? अगं त्याच्या मनाप्रमाणे तर घडतंय ना. त्याने सांगितलंय की आपण जे काही डिसिजन घेऊ ते त्याला मान्य असतील म्हणून. तेव्हा अंजली म्हणते, अगं ते सगळं तुझ्यामुळे बोललाय ना तो. जे तुला मान्य आहे तेच तू त्याला करायला सांगतेस. त्याच्या मनाचा विचार करतेस का तू आजी? तेव्हा इथे आता आजी आणि अंजलीमध्ये वाद सुरू होणार. तेवढ्यातच आजी म्हणते, एक मिनिट अंजली, आणि ती अर्णवला विचारते, अर्णव, तू खरं खरं सांग, मी तुझ्या साखरपुड्याबद्दल जो निर्णय घेतला आहे तो तुला मान्य नाही आहे का? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, ईश्वरी आलेली असते आपल्या किचन क्लाउडमध्ये. बाहेर आल्यानंतर तिला अर्णवची आठवण येते. अर्णव तिला म्हणालेला असतो की तू तुझा बिझनेस सुरू कर, स्वतःचं असं काहीतरी तू सुरू कर, असं अर्णव तिला म्हणालेला असतो. तेव्हा अर्णव म्हणतो की हे बघ, तू किती छान पद्धतीने मिठाई बनवतेस ते मला बरोबर माहिती आहे. त्याला फक्त एका ब्रँडच्या नावाची गरज आहे आणि ईश्वरी स्वीट्स हा ब्रँड आपण तयार करूया आणि त्याच्या मिठाई तू तयार कर ना. आणि ही चावी कसली असं विचारते. तेव्हा अर्णव म्हणतो, तुझ्या 100व्या किचन क्लाउडची ही चावी आहे. तुझी 100वी ब्रँचसुद्धा इथे ओपन झाली पाहिजे, कळतंय तुला? तेव्हा ईश्वरी हे सगळं आठवत असते. तिला अर्णवची आठवण आलेली असते. तर इथे अर्णव डोळे बंद करून शांतपणे बसलेला असतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, अर्णव सरांना फोन करू का? करतेच. आणि तेव्हा ईश्वरीने स्वतःहून अर्णवला फोन केलेला असतो. तेव्हा इथे फोनवरती मिस बडबड असं नाव आलेलं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव, अरे सांगतोयस ना तू? तेव्हा इथे अर्णव विचार करत असतो. ईश्वरी आलेली असते. ती म्हणते, सर, माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी जो काही डिसिजन घेतला आहे तो योग्यच असेल असं मला वाटतं. तेव्हा मी या लग्नाला होकार दिला आहे सर. आणि त्याच्यामध्ये नाही म्हणण्यासारखं काय आहे? मी कुठल्याही गोष्टीमध्ये अडकून पडत नाही. माझ्या आईवडिलांनी जो डिसिजन घेतला आहे तो मला मान्य आहे. तेव्हा इथे आजी अर्णवला म्हणत असते की अर्णव, आम्ही तुला काहीतरी प्रश्न विचारला आहे आणि तो प्रश्न या फोनपेक्षा नक्कीच महत्त्वाचा आहे, बरोबर ना? तेव्हा अर्णव फोन उचलत नाही आणि फोन कट होतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय झालं? अर्णव सर माझा फोन का उचलत नाही आहेत? काय झालं असेल? तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो की आजी, मी तुला आधीच सांगितले, माझ्या लग्नाच्या बाबतीत तुला जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते तू घेऊ शकतेस. माझी काही हरकत नाही आहे. तुला साखरपुडा करायचा आहे, तू साखरपुडा करून घे. मी एकदा सांगितलं आहे ना, मी हे नातं टिकवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करेन. तुम्हाला जे डिसिजन घ्यायचे ते तुम्ही घ्या. आणि ताई आणि आजी, तुम्ही प्लीज दोघीजणी माझ्यासाठी वाद घालू नका. या घरामध्ये वाद होता कामा नये म्हणून तर मी हा निर्णय घेतला आहे ना. तेव्हा तुला जो काही निर्णय घ्यायचा आहे तू घेऊ शकतेस. मी तुला परवानगी दिली आहे ना. तेव्हा लावण्या म्हणत असते, ठीक आहे यार, तू आत्ताच म्हणालस ना की तू हे नातं निभावण्याचा प्रयत्न करशील. मग हे नातं फक्त तुझ्या एकट्याचं नाही आहे यार, हे नातं आपल्या दोघांचं आहे. मग आपण दोघांनी हे नातं टिकवण्यासाठी तेवढेच एफर्ट्स घेतले पाहिजे आणि हे नातं परिपूर्ण टिकवलं पाहिजे असं मला वाटतं आहे. म्हणजे मी एकटीने नाही की तू एकट्याने नाही, आपण दोघांनी एफर्ट्स घेतले पाहिजे आणि हे नातं टिकवलं पाहिजे. तेव्हा अर्णव म्हणत असतो, मी तेच करणार आहे लावण्या, पण तू म्हणशील माझ्याकडून प्रत्येक गोष्टीमध्ये अपेक्षा ठेवशील तर तसं होणार नाही. नातं परिपूर्ण टिकवण्यासाठी मला वेळ लागणारच आहे आणि तो वेळ मी घेणार, असं त्यांनी स्पष्टपणे लावण्याला सांगितलेलं असतं आणि तिची बोलती ही बंद केलेली असते. त्याचबरोबर प्रेक्षकांना पुढील भागामध्ये इथे ईश्वरी म्हणत असते की सर, आता मी प्रश्न विचारणार. तेव्हा तो म्हणतो, माझ्याबद्दल न बोललेलंच बरं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, असं कसं? तुम्ही मला विचारलंत ना की मी आनंदी आहे ना, मी खुश आहे ना, हे लग्न मी करणार आहे, होकार दिला आहे. मग आता तुम्हाला विचारायला नको? आपल्या मैत्रीमध्ये तो अधिकार मला नाही? सर, आता तुम्हीसुद्धा सांगा की तुम्ही खुश आहात की नाही? आणि मी हे मैत्रीच्या नात्याने विचारते, आपली मैत्री आहे की नाही तुम्ही सांगा. तेव्हा अर्णव म्हणतो, आता आहे, नंतर असेल की नाही माहीत नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय? तेव्हा ईश्वरीला हा पडलेला प्रश्न असतो. तर इथे ईश्वरीला भेटायला लावण्य आलेली असते. लावण्य म्हणत असते की फायनली मी आणि AR आम्ही दोघेजणं लग्न करतोय
आणि लग्नाच्या आधी आम्ही दोघेजण आता 2 दिवसात साखरपुडा करतोय आणि मी आमच्या साखरपुड्यासाठी मनापासून तुला आमंत्रण द्यायला आली. तू आमच्या साखरपुड्याला नक्की ये असं इथे लावण्याने ईश्वरीला सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे राकेश अंजलीच्या दुधाच्या ग्लासमध्ये कसलं तरी लिक्विड टाकत असतो. ते लिक्विड आता दुधाच्या ग्लासमध्ये टाकल्यानंतर तो ग्लास तिच्यासमोर देतो आणि तिला ते दूध जबरदस्तीने प्यायला लावतो. तेव्हा इथे अंजली ते दूध त्याच्यावरती विश्वास ठेवून सगळं पिऊन टाकते.